दुकानातून कुरकुरा घ्यावा म्हणलं हातानी, तेवढ्यात या पोरांनी केली रँड्रिका उत्तानी. तर मंडळी झाला असं का जेव्हा शेतावर आलो तर आपल्याला ना आंब्याच्या गल्ल्या साफ करायचं काम लागलं आणि त्याच्यासाठी हे मशीन आहे बरं का. आता हे मशीन माझ्या हातात आलं का माई येडेचाळे चालू होऊन जात्या. आता हे मशीन थोडा वेळ चालवलं आणि लगेच ठेवून दिलं. मोकार घाम आला होता मला. आता आम्ही चाललो कुठं माहिती का, आम्हाला आहे ना डायरेक्ट पप्पांनी फोन करून सांगितलं होतं का बादल्या आणून ठेवा म्हणे, गावठी सफरचंद खोडायचे. मग याला बादल्या आणून ठेवायला लावल्या तर यांनी झाडावर बादल्याचा गंज टाकून दिला. म्हणलं तुला असा बम क्वीन का विचारू नको. त्यात गाडी बिडी आणून लावली होती आणि गाडीमध्ये जाळ्या रचायला सुरुवात केली. मग कसं दिसतोय आपला माल क्वालिटीत ना, क्वालिटी कायमच राहते हो. ऋषी ब्लॉगरचा माल कुठं हलका राहतोय काय, नाद नाही करायचा. डायरेक्ट नाद खुळण जळगाव धुळा कार्यक्रम राहतो बरं का आपला. गाडीमध्ये 142 जाळ्या लोड करून पपून आनंद संघ मी निघालो होतो डायरेक्ट का, तर आपल्याला हा बक्कासूर आणून या बायांना घरी सोडायचं होतं. आता बायांना घरी सोडलं कुठं नाही तर दुकानात कुरकुरा घ्यावं म्हणलं, तेवढ्या तिकडं झालं ना बघ कांड. पोरानं दिली रँड्रिका उलती पालती करून. अरे म्हणलं माझ्या रँड्रिकाचा जीव नका घेऊ रे. ज्यांनी रँड्रिका पाडली होती ना त्यांना मी खतरनाक शिक्षा देणार होतो. मग त्यांना घेऊन डायरेक्ट आलो सोयऱ्याच्या माळ्यामध्ये. आता सोयऱ्याच्या माळ्यात आलो तर त्यांना गमिले घ्यायला लावले. आता गमिले कशासाठी माहिती का, सोयऱ्यांकडे ना कांद्याचं मोकार पुरलंय, मग ते आपल्याला लावायला न्यायचं. कारण कसं ऋषी ब्लॉगर काही यंदा रोपाची तुटारे हो. आणि तेवढ्यात पोरांना दिलं ना बिलगुम पाणी मारायला, याला म्हणते शिक्षा. शिव्या नाही द्यायच्या, तोंड खराब नाही करायचं, डायरेक्ट कामाला लावून द्यायचे पोरं. आता सगळ्यांना पाणी फेकायला लावलं. असे देदानकान श्रीलंकामध्ये बिलागले का डायरेक्ट नाथ खुळण जळगाव धुळाच कार्यक्रम झाला बरं का. तुम्ही फॉलो करू